अशी अंगाई शोधतो पदरात सामाईले जिने नवकोटिले कराला अशी तुमच्यात माहुल्यानो रमाई शोधतो. कारण शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू न शकलो. बाबासाहेब म्हणतात शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू न शकलो. रामू तुझ्या जीवनाचे सुख कधी तुला मी देऊ न शकलो. अगं धडपडलो माझ्या या लाचार समाजासाठी रात्र दिवस हर्षल, पण मी माझ्या बाळाला 2 पैशाचं कफन देऊ न शकलो. 2 पैशाचं कफन देऊ न शकलो. लाज ना उरली कोणाला आता. महिलाही शृंगार करतात येता जाता. अरे बिना शृंगाराने जिने संसार सजविला तीच होती माझी रमाई माता. तीच होती माझी रमाई माता. मे 1935 मध्ये माता रमाईचं निधन झाले आणि वरळीच्या मशानभूमीत माता रमाईला अर्थीमध्ये नेले आणि चितेवर माता रमाईला झोपवलं. बाबासाहेबाच्या हाती अग्नी दिली की साहेब मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, ज्यांना उठून जायचं आहे बाहेर जायचं आहे माझ्या रमाईत डिस्टर्ब करू नका. ज्यांना उठायचं आहे लवकर जाऊ जा. रमाईत उठून बसून करू नका प्लीज. कारण आम्ही आम खातो अमराईला विसरतो, दुधाची गोडी चालतो आणि साईला विसरतो, बापाचं नाव घेतो मात्र आपल्या आईला विसरतो. तर असं होता कामा नये. कारण रात्रभर मला तुम्ही पैसे देता एवढा आनंद होत नाही, पण रमाईच्या गाण्यावर जेव्हा माझी माय उठून मला 10 रुपये देते तेव्हा एक वेगळी फिलिंग येते. तेव्हा असं वाटते की रमाईचा त्याग माझ्या प्रत्येक मायच्या नजरेमध्ये आहे. म्हणून म्हणायचं की मा रमा ते मा रमा. शेर विसरले मी. अच्छा, मा रमा तेरा दादाचा शेर है. मा रमा तेरा दर्जे आसमान से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में. ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है, मेरे माँ से पूछा है. घालून जाते आणि रमाई गाताना प्रेझर काढून शॉल अंगावर घेते. माझे भाऊ कधी माझा मुलगा मला विचारते दीदी रमाईच्या वेळेस तू का शॉल घेते अंगावर, का प्रेझर काढते. माता रमाई तर कोणी होऊ शकत नाही, बरोबर की नाही. माता रमाई आम्ही होऊ शकत नाही, पण माता रमाईच्या लेकी आम्ही होऊ शकतो. एक माय आमची डोक्यावरला पदर पाडू देत नव्हती, पण मला असं वाटते की रमाई गाताना कमस कम आमच्या खांद्यावर तरी पदर असला पाहिजे, म्हणून हा दुपट्टा खांद्यावर घेते. म्हणून माता रमाईला वरळीच्या मशानभूमीत शरणावर चितेवर लेटवतात आणि बाबासाहेबांच्या हाती अग्नी देतात की बाबासाहेब माता रमाईला अग्नी द्या. बाबासाहेब माता रमाईकडे एकसारखे पाहतात, विचार करतात आणि तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात लक्षात. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले.
त्या मशानात अश्रुनिधी म्हणाले, वरडीच्या त्या मशानात अश्रुनिधी म्हणाले, अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले, अहो अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले, जिने जगले हो माझ्या प्राणाला, जिने जगले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या रामूला, जगले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या रामूला, जगले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या रामूला. मा विचार करा तुम्ही, एक लेकरू सांभाळता नाकी 9 येते आमच्या. 9 कोटी लेकराची आई कशी झाली असेल ओ रमाई, जगातलं पहिलं उदाहरण. 4 लेकरं माता रमाईचे मेले, राजरत्न इंदू, रमेश आणि गंगाधर. तरी बाबासाहेबाला पत्र लिहिते, गंगाधर मेला तरी बाबासाहेबाला पत्र लिहिते की साहेब आम्ही फार आनंदात आहोत, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. किती मोठा त्याग माता रमाईचा. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांच्याकडून या रमाईच्या गीतावर 1000 रुपयाची भेट आली. मला खरंच खूप मनापासून धन्यवाद. रमाईच्या लेखाने मला 1000 रुपये दिले. विचार करा तुम्ही, माँ कशी होती है. ज्यांना मायबाप आहे त्यांना मायबापाची कदर नाही, पण ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. ज्यांना मायबाप आहे ते वृद्धाश्रममध्ये मायबाप येऊन टाकतात, पण ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. माँ कैसी होती है. आता 15 वर्ष माझी माय माझ्याजवळ होती नागपूरला, आणि आता मागच्या ह्या सीझनला बुल्ली पोराची भेट करून येतो आणि अमरावतीला गेले आणि पडली टॉयलेट मध्ये, पाय मोडला, वजन खूप आहे, जाग्यावर बसली. किती दिवस वाचेल माहित नाही, पण माझ्या जवळ जेव्हा होती तेव्हा मी घराच्या बाहेर निघाली, गाडी टेपत टेपत माझ्या गाडीपाशी यायची. मा पायवी घसरत कशाला येतं, येतो राहू दे ना मा. रोडवर यायची, जिथं आम्ही गाडीत बसतो तिथं यायची, माझ्याकडे येऊन चेहरा करून पाहायची कि चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोली चप्पल लाना, कोई बोले झुमके लाना. एक मेरी माँ ऐसी थी यारो, जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. पड़े के हिस्से पर, पड़े के हिस्से पर मकान आया, मझले के हिस्से में दुकान आई. घर में सबसे छोटी है, उनके हिस्से में उनकी भाई. ये दीदी घर में सबसे छोटी है, इनके हिस्से में इनकी माँ आहे. खरंच आली होती माझ्या हिस्स्यामध्ये, पण तिथे गेली आणि तिथंच पडली. माझ्या बंगल्यावर वर लिहिलंय भीमाची वाघी आणि खाली लिहिलंय मा मनकरना प्रसन्न. बरेच लोक येतात पण मला विचारतात, काय दीदी तुमच्या बंगल्यावर वरती भीमाची वाघी आणि खाली हे मा मनकरना कुठून आणली. मी त्यांना सांगतो, दादा ही ती देवी आहे जिने मला हे जग दाखवलं.
माझ्या आईचं नाव आहे मा मनकाना प्रसन्न. ते माझ्या बंगल्यावर बाहेर लिहिलेलं आहे, माझ्या नेमप्लेट जिथं लिहिलेली आहे मा मनकाना प्रसन्न. मी याच्या अगोदर सांगायची की माझी मा माझ्याजवळ राहते, माझी आई माझ्याजवळ राहते. आता मी तुम्हाला म्हटलं की 14 वर्ष माझ्याजवळ ती नाही. मी चुकीची होती. कोण्याच लेकराची अवकात नाही मायबापाला ठेवायची, कोण्याच लेकराची अवकात नाही. माझी आई माझ्याकडे राहत होती, 15 वर्ष मीच माझ्या आईकडे राहत होती. माझी तर काय जगातल्या कोण्याच लेकराची अवकात नाही आपल्या मायबापाला वागवायची. म्हणून प्रत्येक गाडीवर आम्ही पाहतो, प्रत्येक गाडीवर लिहिलं असते माँ की दुआ, प्रत्येक गाडीवर. पण बाप की दुआ कुठंच लिहिलेलं नसते. कारण बापासारखा देव माणूस नाही, इमानदारीच्या सांगतो मी तुम्हाला. कारण बाप उगीच बदनाम होते, बापाला बदनाम करतात. आई उगीच असं करू नको नाही तर पप्पा मारेल, तिथं जाऊ नको नाही तर पप्पा मारेल. बापासारखा देव माणूस नाही रे इमानदारीच्या. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. कुसुमबाई बिहाडे या रमाईच्या गीतावर या रमाईच्या लेखी करून 100 रुपयाची भेटाली. खूप खूप धन्यवाद. जो बिना आवाज बिना आंसू का रोता है वो बाप होता है. कारण मनोज दादाही बाप आहे आणि बापालाच ते माहिती असते लेकराचं किती राहिलं तरी लेकरं कशी असतात. बिना आवाज बिना आंसू का जो रोता है वो बाप होता है. जो अपने बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने, पर जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं, बाप के तलवे घिस जाते हैं, अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं, बाप इस दुनिया में. जीने जगले हो सांगतो तुम्हाला, जे माय बापाचं कळेल त्याला जीवनात कमी पडत नाही. काहीच नव्हतं माझ्याजवळ, सायकलची अवकी होती, फक्त माय होती माझ्यासोबत. आज काय चित्र आहे तुमच्या समोर आहे, फक्त मायची दुआ आहे. जय जय. श्यामराव देवळे कारंजाला यांच्याकडून मला या रमाईच्या गीतावर रामराव देवळे या आमच्या दादांनी या रमाईच्या गीतावर मला 100 रुपये दिले. खूप खूप धन्यवाद. जो माय बापाचा करेल. वंदना बिहाडे या माझ्या ताईकडून या रमाईच्या गीतावर मला 200 रुपयाची भेटायली. खूप खूप धन्यवाद. जो माय बापाचा करेल त्याला जीवनात कमी पडत नाही, आणि जो माय बापाला बेमान झाला त्याच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहत नाही. खरं सांगतो मी, अजिबात पुरत नाही त्याला. जीने जगले हो माझ्या ताई माझ्या समोर बसली आहे. मी असा एक विषय सांगत असते. लहान मुलगा असताना नवरा मरण पावते. तिला सगळे म्हणतात की लग्न कर, एका पोरावर कशी राहशील, पण ती म्हणते नाही, हाच माझा मुलगा, हेच माझं सर्वस्व, मी लग्न करणार नाही. पाहता पाहता मुलगा 9-10 वर्षाचा होते. 9-10 वर्षाचा होते, पण त्या आईचा जो डोळा असते ना पूर्ण खोका झालेला असते, आतमध्ये डोळा नसते. त्या पोराला तिची खूप लाज वाटते. आई तू माझ्या संग येत नको जाऊ कुठं, मला पोरं चिडवतात. आई तू माझ्या शाळेत येत नको जाऊ. एक दिवस मुलगा जेवण करून जात नाही. माय तर माय असते. माय जय जय जय. बरं, माझ्या मायकडून या रमाईच्या गीतावर मुलाचा सप्रेम भेट आणि मला आशीर्वाद मिळाला. खूप खूप धन्यवाद. माय 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 पैसे वापस दिले ना. माय हे माझ्या ऐकून तुम्हाला, हे माझ्या ऐकून तुम्हाला खर्चाला ठेवा. माझे माय ठेवा, माझे लेख देत आहे ठेवा. मी लेख देत आहे ठेवा. माझे ऐकून ठेवा. ते राहू द्या, ते राहू द्या, तुमची राहू द्या, हे माझे ऐकून ठेवा. तुम्हाला हे लेख देत आहे पान सुपारीला. जय 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 जय.
कांबळे राहणार वाटोळा तालुका मानोरा यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. जीने तो म्हणते आई तू माझ्या शाळेत येत जाऊ नको, विषय नीट आहे का माय मावल्यांना. आई म्हणते मुलगा माझा उपाशी गेला शाळेत, म्हणून शिदोरी बांधते पोरासाठी शाळेत घेऊन जाते. जसं मुलगा पाहते आई तू माझ्या शाळेत का आली, मला सगळे पोरं चिडवतात. आता मुलगा आई म्हणते बाळ तू उपाशी आला होता की नाही रे, म्हणून माझं मन लागलं नाही मा, म्हणून आली मी, आता नाही येणार मायाच्या नंतर. आई घरी जाते, मुलगा घरी जाते, खूप उशिरा जाते. आई वाट पाहत बसते, माझ्या पोराला राग आला, माझं पोरग कुठं निघून तर नाही जाईन भगवंता. मुलगा जाते आई मला या गावात राहूशी वाटत नाही, आई मला शहरात शिकायला टाकणार. आई विचार करते एवढे पैसे कुठून आणू, म्हणून एका सरपंचाकडे जाते गावच्या. दादा हे माझं घर आहे नाही, तुमच्याकडे घाण ठेवा, मरेपर्यंत तुमच्या घरी महिने भरेल दादा, पण माझ्या लेकराला मला शहरात शिकायला टाकायचं आहे, पैसे द्या. तो सरपंच त्या बाईकडे पाहून पैसे देते, त्याला शहरात शिकायला पाठवते. महिन्याला वर्षाला आई पैसे पाठवते. पाहता पाहता पोरगं मोठं होते, आई महिने भरत राहते, मोठं होते तिकडेच नोकरीवर लागते. मग नोकरीवर लागल्यावर आईच्या पैशाची गरज पडत नाही, म्हणून आईला पत्र येत नाही. जय जय भास्कर ब्राह्मणे खंडारा यांच्याकडून 100 रुपये आले. पत्र येत नाही, आईला सगळं बंद होते, पोरगं नोकरीवर लागते, तिकडेच लग्नही करते, तरी आईला सांगत नाही. आणि त्याला एक सुंदर मुलगा होते, शेजारचा मुलगा येते धावत दादासारखा, काकू हे बघ तुझ्या पोराला पोरगा झाला, हे बघ फेसबुकला फोटो आला. आई पाहते काही झालं तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही, काही झालं तरी चालेल, म्हणून जे काही गठोडे पिठोडे बांधून घेते त्या पोरापासून त्यांचा ऍड्रेस घेते आणि शहरामध्ये जाते. तिला असं वाटतं इतक्या वर्षांना माझं पोरग पाहून खुश तर होईल, थकणार नाही, भेट घेणे वापस येईल. जशी जाते बेल वाजवते, मुलगा दार उघडते, जसा दार उघडते तसा पाहते तर समोर आई, आई तू इथं कशी काय, दादा तुझ्या घरी राहायला नाही आली, मी तुझ्या घरी 5 मिनिटे राहणार नाही, फक्त मरता मरता नाताचं तोंड पाहू दे रे बा, याच्यानंतर तुझ्या दर्जात कधीच येणार नाही. नाही आई मी माझ्या बायकोला सांगितलं की मला कोणीच नाही, तुला जर पाहिलं तर ते काय म्हणेल मला, आणि तुझा असला डोळा पाहून माझी आई घाबरेल, आई माझं पोरगं घाबरेल, माझ्या घरात येऊ नको, तू जा इथून. माय पाय बाळ तुझ्या पाया लागतो रे, डबल तुझ्या दारात कधी येणार रे, मला नाताचं तोंड पाहू दे. पण तू निर्दयी पोरगा आईला घराच्या बाहेर काढून देते आणि दार लावते. पाहता पाहता बरेच दिवस निघून जातात. त्या काही दिवसांनी ज्या गावातून पोरगं शिकून मोठं झालं, अधिकारी झालं, म्हणून त्याच गावात त्याचा सत्कार ठेवतात, त्याला बोलावतात. पोरगं जाते शाळेत, सत्कार घेते, नंतर विचार करते इथं आल्यानंतर जर मी गावात नाही गे, माझ्या आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नावं ठेवतील, म्हणून पोरगं घरी जाते. तर त्याच्या घराला लॉक लावलं असते.